जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून थंडीची लाट पसरलेली आहे आणि जिल्ह्याचं तापमान हे 10 अंशांखाली आलंय। त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर सुद्धा याचा परिणाम झालाय। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या थंडीमुळे दृश्यमानतेत घट झाली आहे। त्यामुळे महामार्गावरील रात्रीची वाहतूक ही मंदावली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका हा कायम असून जळगाव जिल्ह्यातही गेल्या 2 दिवसांपासून थंडीची लाट पसरली आहे। जळगाव जिल्ह्याचे तापमान हे 10 अंशाखाली गेले असून परिणामी जनजीवनावरती या वाढत्या थंडीचा परिणाम हा जाणवू लागला आहे। शहरी व ग्रामीण भागांमध्ये सायंकाळनंतरच रस्त्यांवरती शुकशुकाट पाहायला मिळतो। मात्र आता वाढत्या थंडीचा परिणाम हा वाहतूक व्यवस्थेवर देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण आहोत जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर। या महामार्गावर रात्रीच्या सुमारास वाहनांची व अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। मात्र ज्या पद्धतीने वाढती थंडी व दृश्यमानतेमध्ये झालेली घट यामुळे वाहनांची गती ही मंदावली असून या महामार्गावरील वाहनांची संख्या देखील घटली आहे। उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे खरं तर उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट ही पसरली असून पुढील काही दिवस जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका हा वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे। मात्र ज्या पद्धतीने जनजीवनावरती या वाढत्या थंडीचा परिणाम जाणवू लागला आहे त्याच पद्धतीने आता वाहतूक व्यवस्थेवर देखील या वाढत्या थंडीचा परिणाम हा होऊ लागला आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।